बुधवारी दिनांक 4 मार्च सकाळी सुमारे 11 वाजताच्या सुमारास एका शेतात असलेल्या तळ्यातून पाणी पिल्याने 51 बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली। माहितीनुसार पांढरी मासमापूर येथील मासूम महिला बचत गटाच्या महिला दररोजप्रमाणे बकऱ्यांना चारण्यासाठी शिंगमोडी नदीकाठी गेल्या। अंदाजे 10 वाजतानंतर बकऱ्यांना पाणी पाजण्यासाठी महिलांनी शेतकरी श्रीकांत रुचके यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी तात्पुरत्या तयार केलेल्या तळ्यातील पाणी पाजण्यास सांगितले। त्यानंतर बकऱ्यांनी पाणी पिल्यानंतर काही वेळातच एकामागून एक बकऱ्या जमिनीवर कोसळायला लागल्या। बकऱ्यांना काय होत आहे हे कळायच्या आधीच बकऱ्या मरायला लागल्या। संबंधित महिलांनी गावात फोन करायला सुरुवात केली, परंतु डॉक्टर यायच्या आधीच बकऱ्या पाय घासत जीव सोडत होत्या। बकरा चारणाऱ्या महिलांना एकच टाहो फोडला आणि घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली। या घटनेत एकूण 51 बकऱ्यांनी दगावल्याने संबंधित महिलांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे। या महिलांनी मासूम महिला बचत गट मासमापूर पांढरी यांच्या सदस्य असून त्यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया कडून सुमारे 6 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते। बकऱ्यांच्या पालनपोषणावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून होता। या घटनेत नुकसान झालेल्या महिलांमध्ये शमशाद बी मोहम्मद रियाज, शहनाज बी वाईब खा, जैबुन बी सालिमुद्दीन, हुस्ना बी शेख हमीद, शमा बी इस्राईल खा, शबाना बी सलमान खा, शकीला बी सय्यद, रियाजुद्दीन व सलमा बी शेख इरफान यांचा समावेश असून या महिलांनी संबंधित शेतमालकावर गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई मिळवण्याची मागणी केली। या घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणेदार सूरज बोंडे यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला व न्याय वैद्यकीय पथकाला विचारणा केली। बकऱ्यांचा पंचनामा झाल्यानंतरच बकऱ्यांचा मृत्यू नेमका कशाने झाले हे उघडकीस होईल। मात्र ज्या महिलांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी बँकेचे कर्ज काढून बकऱ्या विकत घेतल्या त्यांच्यासाठी ही फार मोठी घटना आहे। बचत गटाच्या महिलांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की जर आमच्या मेलेल्या बकऱ्यांचे नुकसान भरपाई झाले नाही तर आम्ही हेच विषारी पाणी पिणार, असे महिलांनी आपले दुःख व्यक्त केले। यावेळी ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिकारी भास्कर, पोलीस कर्मचारी, पंचनामा तसेच फॉरेन्सिक सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। अमरावती जिल्हा प्रतिनिधी फिरोज कुरेशी।